थेट जाऊयात. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची पत्रकार परिषद सुरू आहे. उल्लेख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला त्यावेळी समोरच ते भाषण ऐकण्याकरता श्रीकांत शिंदेंची आई, त्यांच्या पत्नी म्हणजे त्या बाळाची आजी, त्या मुलाची आई त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि जेव्हा ते ऐकलं ना तेव्हा आम्ही समोर पाहत होतो त्या दोघी माऊली ढसाढसा रडायला लागल्या. आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की माझ्या लहान बाळाचा 1.5 वर्षाच्या माझ्या लहान बाळाचा या राजकारणाशी काय संबंध. त्याला अजून धड बोलता येत नाही, बोबडे बोलतोय, धड तो चालत नाही, दुडदुडू चालतोय, त्याचा आणि राजकारणाचा काय संबंध. बघा, लहान मुलगा जो असतो ना त्याची एक वेगळी अटॅचमेंट असते. त्याच्या वडिलांशी अटॅचमेंट असते, त्याच्या आईची असते, त्याच्या आजीशी असते, त्याच्या आजोबांची सुद्धा एक अटॅचमेंट असते, एक वेगळं नातं असतं. आणि घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त पूर्ण सोसायटी, समाज, आप्त स्वकीय या सगळ्यांची अटॅचमेंट त्या लहान बाळाची असते. आणि त्या लहान बाळाबद्दल अशा पद्धतीने बोलणं नक्की काय आहे. आपण जेव्हा दसरा मेळावा म्हणत होतो हिंदुत्वाचे विचार ऐकायला या, हे हिंदुत्वाचे विचार आहेत की ज्या 1.5 वर्षाचं बाळ आहे, लहान आहे, त्याच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या सभेमध्ये टाळ्या मिळवण्याकरता, लोकांच्या हशा मिळवण्याकरता अशा पद्धतीने उद्गार करणं, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करणं हे अतिशय निंदनीय आहे. मी याचा निषेध पण म्हणणार नाही. निषेध कोणाचा करायचा हो, की ज्या बाळाचा उपयोग या ठिकाणी राजकारणासाठी उद्धवजींनी केलेला आहे. तुम्हाला आम्ही सांगतो की ज्यावेळी आदित्य ठाकरे साहेब लहान होते, बाळ असेल, त्या वेळेपासून आम्ही मातोश्रीवर जायचो. म्हणजे श्रीकांत शिंदे यांचा जो चिरंजीव आहे, बाळ आहे, 1-1.5 वर्षाचा आहे, तेव्हापासून आम्ही त्यांना पाहिलंय. श्रीकांत शिंदे साहेबांनी थोडंसं मोठं झाल्यावर पाहिलं, पण एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही त्यावेळेपासून त्या आदित्य ठाकरे साहेबांना पाहिलंय. आता आदित्य ठाकरे साहेब मंत्री झाले, आमदार झाले. ते आमदार होण्यासाठी दोघांचा बळी दिला. त्यांची काय अशी कामगिरी होती, काय असं त्यांनी पक्षात केलं होतं, पण तुम्ही त्याला आमदार केलं, मंत्री केलं. ही घराणेशाही नाही आहे का. मग आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा का. श्रीकांत शिंदे यांना तुम्ही कार्ट म्हणताना हा कधी विचार केला का. श्रीकांत शिंदे यांना जेव्हा खासदारकीचं तिकीट दिली ना त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी आनंद परांजपेंनी पक्ष सोडून गेला होता आणि आनंद परांजपे पक्ष सोडून गेल्यामुळे त्या ठिकाणी तसा तगडा उमेदवाराची गरज होती आणि म्हणून श्रीकांत शिंदे यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. श्रीकांत शिंदेची तयारी नव्हती खासदारकी लढायची. आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली शिंदे साहेबांकडे की या ठिकाणी आपल्याला सीट कुठल्याही परिस्थितीत, शिवसेनेची जी पद गेलेली आहे, शिवसेनेची जी इज्जत गेलेली आहे, ती परत आणण्याकरता आम्ही श्रीकांत शिंदेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यामुळे उद्धवजी, आपणही आग्रह केलात, आपण विसरला असाल की नाही श्रीकांतनी उभं राहायला पाहिजे, आपली इज्जत आपल्याला वाचवायचे, आपल्याला एक जण सोडून गेलेला आहे आणि आपल्याला ती सीट त्यांच्या राष्ट्रवादीच्या नाकावर टिचून, आपल्याला पवारांच्या नाकावर टिचून ती सीट निवडून आणायची आणि म्हणून श्रीकांत शिंदेंना आपण उमेदवारी दिली. श्रीकांत शिंदे स्वतःहून खासदारकी लढायला तयार नव्हते. उद्धवजी, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं राजकारण चाललंय. तुम्हाला सांगतो, मासाहेब जर असत्या तर मासाहेबांना हे आवडलं असतं का अशा पद्धतीने लहान बाळाबद्दल बोलणं. अनेक त्यांनी काल जे खरोखर अतिशय मनाला क्लेशदायक अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या बोललेल्या आहेत. तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी आहे ना शिवसैनिकांचं एक रक्ताच्या पलीकडचं नातं निर्माण केलं. बाळासाहेब एवढं प्रेम करायचे हो शिवसैनिकांवर. उद्धव साहेबांची काय परिस्थिती आहे आपण काल बघितलं. सक्के भाऊ उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर. चुलत भाऊही नाही आहेत. राजसाहेब सोडून गेले, जयदेवजी सोडून गेले, बिंदा ठाकरेंची मुलं ती सुद्धा सोडून गेली. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो पुरतं मर्यादित आहे. कुठे गेली नाती. यांना नातेसंबंध जोडता येतं का. तुम्हाला सांगतो, जेव्हा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली ना त्यावेळी राजकारण सगळं बाजूला ठेवून राजसाहेब त्या ठिकाणी बसून होते. स्वतः गाडी चालवून त्याला घरी घेऊन गेले. त्यानंतर राजसाहेबांच्या
मुलावर एवढं मोठं शस्त्रक्रिया झाली. हाकेच्या अंतरावरती महापौर बंगला आहे, त्या ठिकाणी हे रात्री जात होते. पण कधी आस्थेनी चौकशी केली का हो? त्यांच्या घरामध्ये जाऊन आपला पुतणी आहे, राजकारण बाजूला ठेवूया, पाहायला गेले का? तुम्ही कधी ऐकलंय का? राज ठाकरे साहेबांवर आता एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली, मला नाही वाटत त्यांनी फोन करून आस्थेनी चौकशी झाली असेल. यांना काही घेणं देणं नाहीये, शिवसैनिकांचे पण नाही हो घेणं देणं. फक्त हम दो आणि हमारे दो एवढ्यावरती हे लोक मर्यादित आहेत. उद्धवजींना मला एवढंच सांगायचंय, साहेब राजकारण करा, परंतु अशा पद्धतीने लहान बाळाला यामध्ये मध्ये घेऊ नका. लहान बाळ आहे, निरागस बाळ आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे उद्धवजींनी मला तरी वाटतं थोडा संयम सुटलेला आहे. कालचा जो काय मेळाव्याची गर्दी पाहून कदाचित थोडंफार त्यांना वाईट वाटलं असेल, किंवा त्यांचे जे काही सल्लागार आहेत ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत. ही जी परिस्थिती जी निर्माण झाली ना, ती सल्लागारांमुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत. अशा सल्लागारांपासून लांब राहा आणि आपले कोण आणि परके कोण हे ओळखायला शिका. त्यानंतर आता मला कोकणाला थोडी वाटलं तर मला मागून येतात हे वाक्य कसं बघतो? कसं आहे की त्यांना कोणच आता तुम्ही सांगा ना, तुम्ही वारसदार म्हणता, बाळासाहेबांचे वारसदार म्हणता. जयदेवजी पण बाळासाहेबांचे सुपुत्र होते. बिंदा ठाकरे साहेब हे सुद्धा बाळासाहेबांचे सुपुत्र होते. आज बिंदा ठाकरेंचा मुलगा शिंदे साहेबांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टात लढतोय. जयदेव ठाकरे साहेब या ठिकाणी स्वतः त्या व्यासपीठावर आले आणि शिंदे साहेबांच्या सोबत राहा म्हणून सांगितलं. कोण आहेत बाळासाहेबांचे वारसदार त्यांच्याबरोबर? तुम्ही सांगा. फक्त स्वतःची 2 मुलं आणि स्वतःचं कुटुंब. मग बाळासाहेबांचे जे विचार, बाळासाहेबांचा वारसा त्या मुलांमध्ये नाही आहे का? कोणीही या अशा स्वभावामुळे कोणीही केवळ डोळे झाकून राष्ट्रवादीच्या वरती प्रेम करतायत, काँग्रेसवर प्रेम करतायत आणि या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर संसार थाटल्यामुळे ही पक्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदे नोकर म्हणून लिहिलेलं आहे आणि स्वतः मालक म्हणून त्यांनी दाखवलंय का भाषणावर सांगितलं. हे बघा, आता शिंदे साहेबांबद्दल नोकर म्हणणं, मला एवढंच म्हणायचंय, नोकर याचा नोकराला पण प्रेम द्यायला लागतो, तरच नोकर प्रामाणिक राहतो. नोकराला तुम्ही प्रेम दिलं तरच तो नोकर प्रामाणिक राहतो. आणि अशा पद्धतीने बोलणं, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, नारायण राणेंनी एक शब्द बोलला, हे मुख्यमंत्री आहेत. नारायण राणेंसारख्या मंत्र्याला, केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरनं तुम्ही उठवलं, की ज्या माणसाने सुद्धा बाळासाहेबांची सेवा केलेली आहे, केंद्रीय मंत्री आहेत. मग तुम्ही अशा पद्धतीने जर बोलत असाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आणि तशी भूमिका तुम्ही घेतलेली नारायण राणेंच्या संदर्भात, अशी भूमिका जर मुख्यमंत्र्यांनी घेतली तर हा मोठा प्रश्नचिन्ह मी आता तुमच्या समोर मांडतोय. मुख्यमंत्र्यांचा त्यावेळी अपमान झाला आणि आता काय होतंय? तशी भूमिका जर आम्ही घेतली तर काय होईल, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आता निर्माण मी तुमच्या समोर करतोय. उद्धव ठाकरेंनी बाजरी पुढे सोडले असं तुम्ही म्हणताय. उद्धव ठाकरेंनी काल त्यांच्या बाजूने